तिकडे जाऊन सांगितलं की आमच्या गावात वाघ आहे. की मित्रांकडे मुली आकर्षित व्हायच्या आणि जी माझ्याकडे आकर्षित व्हावी असं वाटायचं ती साली बघायचीच नाही माझ्याकडे. तो कुठला किस्सा आहे की तुम्ही जिल्हास्तरीय खेळत होता क्रिकेट आणि मग तुमचं लग्न ठरलं होतं? यार कोण सांगतं तुम्हाला हे? अरे काय रे. 22 ऑगस्ट 2016 रोजी एक घटना घडली आणि त्या घटनेमुळे जे काही माझं आयुष्य बदललंय. तुमच्या बदल्या का व्हायच्या? सरळ सोड विचार. 22 लाखात मी प्लॅन केला, त्यातले 20 मला मिळणार नव्हते का रे? मिळाले. आता आजूबाजूला जे घडतंय ते घडणं अलीकडच्या नाटकांमध्ये दिसणं कमी झालंय असं मला वाटतं. आणि माझे वडील जे फार कमी बोलायचे, बरं, त्यांनी माझ्याशी बोलावं, त्यांनी किमान माझ्याकडे बघावं अशी अपेक्षा असायची. ते बघायचेही नाही. तुम्ही स्वतःला अपयशी कधी समजलं होतं? म्हणजे या स्वभावामुळे इतक्या मारामाऱ्या झाले की बडा राजन वगैरेंची मुलं मला मित्र म्हणायची. घराबाहेर आपलं कोणी नसतं, घराबाहेर आपलं कोणीही नसतं. नमस्कार, मी सौमित्र बोटे. मित्रमणीमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्या सोबत एक अशी आसामी आहे जी लेखनात पण आहे, दिग्दर्शनातही आणि अभिनयात सुद्धा आहे. त्या व्यक्तीनं जिथं जिथं हात घातलेला आहे तिथे तिथे आपली छाप सोडलेली असं मला वाटतं. स्वागत करूया ज्येष्ठ अभिनेते, लेखक, दिग्दर्शक विजय निकम. विजय दादा, मनपूर्वक स्वागत. आलेल्या पाहुण्याचं स्वागत आम्ही एक छोटीशी गिफ्ट देऊन करतो. अशमन पेबल तर्फे हा एक छोटासा दिवा जो हँड पेंटेड आहे, तो तुम्हाला निश्चित आवडेल. आणि पुणे कॉटन कंपनी तर्फे ही एक छोटीशी भेट ज्याच्यामध्ये टी शर्ट आणि टोट बॅग वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. मित्रांनो, हे मोहाचे दोन गोष्टी होत्या. एक तर इन्फॉर्मल गप्पा आजकाल महाग झाले, सगळ्यांबरोबर नाहीत मारता येत, इथं मारता येणार याची खात्री होती. आणि दुसऱ्या म्हणजे या गिफ्ट्स. हा, थँक्यू व्हेरी मच अशमन पेबल, धन्यवाद. आणि पुणे कॉटन, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. या दोन्हीच्या लिंक्स आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. तिथं जर तुम्हाला अशमनकडून किंवा पुणे कॉटन कंपनीकडून काही हवं असेल तर तुम्ही क्लिक करून त्यांना विचारू शकता. तर सुरुवात करूया. फॉर्मल गोष्ट झालेली, आता इन्फॉर्मल गोष्टीला सुरुवात करूया. आत्ता आपण बोलता बोलता मोहाबद्दल बोललो. म्हणजे मोह असतात. तुमच्या एकूण पर्सोनाकडे जेव्हा मी बघतो तेव्हा जसं मी सांगितलं, लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता असे 3 छटा तुमच्या आहेत ज्या तुम्ही वठवता. ह्या तिन्हीमध्ये सगळ्यात जास्त मोहात पाडणार तुमच्यासाठी काय? तू चौथा एक गोष्ट राहिली बर, की ज्याच्यामध्ये मी तोंडावर आपटलेलो आहे. लिटरली मी एक नाटक प्रोड्यूस केलं होतं आणि मी 2 सिनेमे प्रोड्यूस केले होते. आर्थिकदृष्ट्या शून्यावर गेलो. गावाकडचं सगळं विकावं लागलं होतं, एक घर सोडून. आणि तिथून परत उठलो. तर निर्माता नावाचं म्हणजे मग या क्षेत्रातलं काहीच सोडायचं नाही असं मी ठरवलं होतं. बरं. मग त्याच्यासाठी आपल्याला काय आणि कितपत जमेल, तर व्यावहारिकदृष्ट्या प्रचंड अज्ञान असल्यामुळे त्या सगळ्या गोष्टींमध्ये खूपच मोठा लॉस झाला होता. तर निर्माताही कधीची गोष्ट आहे? 2014-15ला 2, 14ला 1 आणि 15ला 1 असे 2 सिनेमे मी नोकरी सोडल्यानंतर प्रोड्यूस केले. बॅक ऑफ द माइंड असं होतं की अगदीच काही सगळं वाया जाणार नाही. बेसिक त्यावेळी ना ते हे मिळायचं, अनुदान. तर अनुदान मिळाल्यानंतर पहिल्या सिनेमाचं जवळजवळ निम्म्याच्या वर माझं रिकवर होईल तेव्हा ते 20 लाखाचं अनुदान असायचं. आणि दुसरा सिनेमाची मोठीच गोष्ट आहे, ती ऐकायला आवडेल सगळ्यांना कदाचित. प्लीज प्लीज. की बऱ्याच पहिला सिनेमा बघून आवडल्यामुळे माझ्या 15-20 मित्रांनी सांगितलं असे किती लागतात. म्हटलं याला फार कमी पैसे लागले, पण जरा बरा करायचा तर जास्त लागतील. ते 15-20 जणांनी मिळून मला पैसे दिले भरपूर. म्हणजे मी त्यांना सांगितलं की ही एवढी अमाऊंट साधारण लागेल, ठीक लेवलचा सिनेमा होऊ शकतो. ठीक, हां, त्या काळाचा. हो म्हणे, याने 5 लाख त्याने 7 लाख असं करून दिले. बरं. आणि तो सिनेमा बनवून पोस्ट प्रोडक्शनमध्ये मी धडपडत असतानाच कुणाच्या बायकोला अचानक वाटलं नाही मला परत हवेत, कुणाला अचानकच आणखी एक फ्लॅट घ्यायची इच्छा झाली, कुणाला मुलांचं काहीतरी अडचणी आल्या, कुणाच्या आजारी कोणीतरी पडले.
इमिजिएट आम्हाला ते पैसे हवेत असं 2च महिन्यात सगळे मागे लागल्यामुळे आणि मध्यमवर्गीय माणसाच्या घरी पैशांसाठी फोन येणं ही इतकी लाजिरवाणी गोष्ट अपमानास्पदच आहे ते. तर त्यांनी तो प्रोड्यूस केला असं मला वाटलं होतं. शूटिंगच्या शेवटचे 4 दिवस बाकी असताना मी फोन केला, अरे शेवटची अमाऊंट द्या रे. मला शेवटच्या दिवशी सगळ्यांना मी काय तोंड दाखवू. तर हो पाठवतो 2दा 3दा सांगूनही नाही पाठवलं म्हणून मी थोडं रागाने, अरे तुम्ही काय चालवलं म्हटलं, ते पाठवताय तर पाठवा तरी, नाही तर नाही म्हणून सांगा. मी इकडं असा जरा माझा आवाज चढला आणि त्यांनी ते 2 दिवसात दुसऱ्याच दिवशी पैसे आणून दिले. म्हणाले तुम्ही ज्या सुरात बोलला ते काही आम्हाला आवडलं नाही, आम्ही काही प्रोड्युसर आहोत का, आम्ही फक्त तुम्हाला फायनान्स दिला. माझ्या पायाखालची, मला आत्ताही आठवलं तरी ती पायाखालची जमीन सरकलेली आठवते सगळं. त्याचा जो त्रास आहे तो काही नाही होत आता. पण कुठले सिनेमे होते, नाव काय होते यांचं? एका सिनेमाचं नाव तो चिअर्स मराठे, बर, आणि दुसऱ्याचं होतं लाडू घ्या लाडू. तर त्यांच्या इच्छेप्रमाणे लव्ह स्टोरी, एक रोमॅन्टिक रॉम-कॉम आपल्या. पण विजय निकम असा माणूस आहे की जो आपल्याला पाहिजे ते करतो, आपल्याला हवं ते लिहितो. त्याच्या नाटकांमधून असंच आहे की त्याला वाटतं ते त्यानं लिहिलेलं आहे. मग सिनेमे कसे त्यांच्या इच्छेप्रमाणे करतात. पहिला सिनेमा मला पाहिजे तसाच केला. हा दुसरा सिनेमा त्यांनी पैसे घातले तर त्यांनी रॉमकॉम एवढंच सांगितलं, बाकीचं सगळं मी केलं. अच्छा अच्छा. बाकीचं तर मला वेगळं जॉनर हाताळायला जमतंय का हे बघणं सुद्धा इंटरेस्टिंग असतं की मला अशा तऱ्हेचंही करायला आवडेल. आपल्या आतमध्ये एक रोमॅन्टिक माणूस असतोच की कधी असतोच की 100%. पण मग हे आता त्याला 10 वर्ष झाली आता, ऑलमोस्ट 2014-15ची गोष्ट आहे. आता तुम्ही ज्या सिनेमात काम करता, आजूबाजूला जो सिनेमा तुम्हाला दिसतो, परिस्थिती बदलली असं वाटतं का तुम्हाला? कशा काय वाटतं, अर्थकारणानुसार किंवा निर्मात्यांकडून येणाऱ्या मागणीनुसार, फायनान्सर्सच्या डिमांडनुसार? काय होतंय, एक तर पहिली गोष्ट माझा अभ्यास या क्षेत्राचा फार कमी आहे अर्थकारणानुसार. बरं. त्यातले बारकावे आणि सटल गोष्टी ज्या आहेत ना, ते माझ्या बुद्धीच्या कुवतीच्या पलीकडच्या आहेत असं मी स्पष्टपणे कबूल करायला मला आवडेल. त्याचं कारण आहे, मग मला पुढच्या अडचणीचे प्रश्न टाळता येतील. आणि कारण तुला कळलेलं सगळं स्पष्टपणे ऑन कॅमेरा बोलणं. काही प्रमाणात त्या दिवशी ते विजू मानेंचा पॉडकास्ट बघितला मी. त्या माणसाने त्यातला एक मुद्दा अगदी उघड करून सांगितला. पण तुम्हाला 2014 मध्ये एकदम असं जेव्हा वाटलं सिनेमा करूया आपण, तेव्हा हे अर्थकारण अशा पद्धतीनं फिरणार आहे किंवा? पहिला सिनेमा अगदी सेफ होता. 22 लाखात मी प्लॅन केला, त्यातले 20 मला मिळणार नव्हते का रे? मिळाले नाही ना. तर ते असं झालं की सिनेमा संपला आणि त्याच्या पुढच्या वर्षी तुझे हमखास 20 लाख मिळायचे ते बंद केलं आणि पद्धत बदलली. अच्छा. आता ते हमखास प्रकरण संपलं. मग त्याच्यानंतर मी ते प्रसिद्धीपूर्वी तुमचं ग्रेड कळण्यासाठी म्हणून अप्लाय करतात ते केलं. आणि त्याच्यामध्ये 50 सिनेमांपैकी जे 3 निवडले त्यात माझा नव्हता. तुमच्याबद्दल जेव्हा मी जाणून घेतलं काही लोकांकडून की विजय निकम कसा माणूस आहे, होतं काय सर की काही मंडळी फारच अंडररेटेड असतात असं मला वाटतं. त्यापैकी तुम्ही एक आहात. म्हणजे जी कुवत बाळगून असतो कलाकार, एक अभिनेता म्हणून म्हणा किंवा एक दिग्दर्शक म्हणून म्हणा, मेनस्ट्रीममध्ये तेवढं काम त्याच्या वाट्याला येतच असं नाही. त्यापैकी तुम्ही एक आहात असं मला वाटतं. ज्या भूमिका मिळाल्या त्या तुम्ही करताच आहात, पण त्या पलीकडं सुद्धा तुमचं एकूण सिलेक्शन किंवा तुमच्या कामाची पद्धती वेगळी दिसते जेव्हा तुमच्याकडे पाहिलं जातं तेव्हा. माझा पहिला प्रश्न, मग मी आता माझ्या मुद्द्याकडे येतो. तुमच्या ज्या सगळ्या छटा आहेत, लेखक, दिग्दर्शक, त्यापैकी तुमची आवडती जागा कुठली आहे? लेखक म्हणून आहे, दिग्दर्शक म्हणून आहे, की अभिनेता म्हणून आहे? 1983 साली मी अभिनेता व्हायचं या स्वप्नापोटी या क्षेत्रात आलो. पृथ्वी थिएटरला 3 वर्ष काम केलं. काय काम केलं? पृथ्वी थिएटरला त्या नाटकांचे ग्रुप्स असतात, त्यातल्या एका ग्रुपमध्ये मी जॉईन झालो आणि अभिनेताच व्हायचं होतं. 83, 84, 85, 86 कोणी कामच देईना. मग माध्यम म्हणून डॉक्टर अनिल बांदिवडेकरांचा ग्रुप होता, मराठीत आलो. तिथं बॅकस्टेज कोणी काम देईना. एकदा एक रोल मिळाला, त्याचं बक्षीस मला मिळालं आणि काहीतरी
नॉमिनल सर्टिफिकेट मिळालं तर मला वाटलं आता कौतुक होईल, आणि मला ते झालं नाही. कौतुक नाही झालं, ऑन द कॉन्ट्ररी तरुण मुलांच्या मनात थोडंसं गर्व लगेच, अहंकार लगेच येऊ शकतो हे माहिती असल्यामुळे अनिलने हां ठीक आहे वगैरे असं केलं. रादर त्यावेळी सुद्धा माझ्या लक्षात नाही आलं, आणखी 2 वर्षांनी लक्षात आलं की मला प्रचंड शायनेस आहे. आजही तो अगदी मोठ्या प्रमाणात आहे. मी फक्त आता मी विजय निकम म्हटलं की शाय, मला तू कॅरेक्टर दे, शायनेस गेला. तर मला सोशल फोबिया होता, याचा शोध मला 88-90 साली लागला. सोशल फोबिया म्हणजे शायनेसची एक्स्ट्रीम केस होती. बरं. आणि मग त्यातून बाहेर पडायला माझ्याकडे दुसरा मार्गच नव्हता. तर सौमित्र मला भेटला, माझ्या 2 वर्षांपासून ओळखीचा आहे, तर मी शायनेस माझा कंट्रोलेबल असतो. अच्छा. पण नवीन माणसं, एवढी नवीन माणसं मी 90 साली 95 साली तुमच्यासमोर बोलू शकलो नसतो सगळ्या टीमसमोर. बरं. मग माझ्याकडे पर्याय काय उरला, तर बरं आतमध्ये खूप काहीतरी उसळ्या घेत असतं मनात, खूप काहीतरी बोलायचं असतं, खूप काहीतरी कन्वे करायचं असतं, आणि थोडंसं अटेन्शन एन्जॉय करायचं असतं, थोडंसं ग्लॅमरही त्यावेळी आकर्षण फार होतं. ते सगळ्या गोष्टी म्हणजे विरोधाभास हा होता की मला असं कोणापुढे जाता येत नव्हतं, आणि असं जायची प्रचंड इच्छा, माझ्याकडे लक्ष वेधून घेण्याची प्रचंड इच्छा. आता काय करायचं? मग लिहायला लागलो. आधी दिग्दर्शन सुरू झालं, मग लिहायला लागलो. त्यामुळे काम न देणं ही सगळी त्यांची चूक नव्हती. मला असं कुठेतरी वाचल्याचं आठवतंय की आपण जे मागतो ते मिळत नाही, आपण जे असतो ते मिळतं. म्हणजे तुम्ही कुठल्या लेवलला प्रिपेअर्ड आहात मेंटली, ते तुम्हाला मिळतं, स्किल वाईज आणि मेंटली. पण तुम्ही 83, 84, 85 या काळामध्ये पृथ्वी थिएटर जॉईन केलं. तिथे हिंदी मंडळी सगळे असतात. शायनेस असून सुद्धा त्यांच्यामध्ये घुसला तुम्ही. हो, तिथे राहिला 4-4 वर्ष. हो. नाही, कसं होतं, शायनेसचे 2 प्रकार असतात. बरं. त्याचे आयदर हे एक्स्ट्रीम किंवा ते एक्स्ट्रीम. म्हणजे हे आणि म्हणजे एक तर माणूस मनासारखं रिॲक्ट म्हणजे मला तशा प्रतिक्रिया नाही मिळाल्या तर तो डिप्रेस होतो किंवा एक्साइटमेंटचा अतिरेक होतो. बरं. मग खूप बडबड होते आणि खूप काही म्हणजे माझ्याच मनात माझ्याबद्दलच्या ज्या शंका आहेत त्या तुला येऊ नयेत. हां. ओहो. हां. म्हणून मग मी जे करतो ते त्याच्या दुसऱ्या कॉईनची दुसरी बाजू. म्हणजे अरे मला वाटतंय की मी शाय आहे, सौमित्रला कळेल का, सौमित्र कसा आहे अरे, असं ते होतं. हां. आणि आता हे मी तुला सांगितलं, तुला पटकन लक्षात, पण सगळ्यांच्या ते लक्षात येतं असंच नाही. पण ज्याने माझा डिप्रेस्ड भाग बघितलेला असतो त्याची मतं वेगळी होतात, ज्याने ओव्हर एक्साइटेड त्याची मतं वेगळी होतात. त्याच्यात मी लपून जातो. लपून जाता की दबून जाता? दबून तर असतोच, तो दबलेलाच असतो. पूर्ण श्वासोच्छ्वास होत नसे माझा ओटीपोटापर्यंत. आणि त्याच्यामुळे अनेक बाबतीत गैरसमज झाले. काहींनी त्या गैरसमजांमध्ये मीठ, लोणचं, फोडणी सगळं देऊन त्यांचे मोठे वर्ग केले, घन केले, असं सगळं केलं. आणि त्यातून मला एक लक्षात आलं की माणसांना, आता समजा मी सांगितलं सौमित्र फार चांगला माणूस आहे बरं काय, नाही पटत लगेच. पण सौमित्रचं कळलं का, तू काय रे काय थांब नंतर सांगतो, नाही सांग ना असं लगेच असतं. वाईट ऐकायला लोकांना आवडतं आणि वाईट पसरवायला आणखी आवडतं. तर मुळात काय, मग माझ्या लक्षात आलं की न्यूनगंड हा भाग सार्वत्रिक झालेला आहे, प्रमाण कमी जास्त. मग आपल्या समाजाची बरीचशी मानसिकता, म्हणजे मी मोठं विधान आहे, मला माहीत नाही कोणी सायकोलॉजिस्ट किंवा समाजाचे अभ्यासक याच्यावर, पण समाजाची बरीचशी मानसिकताच्या मुळाशी न्यूनगंड आहे बऱ्याचशा. कारण न्यूनगंडाचा मोठा प्रसार आणि प्रचार हा तुलनात्मक विचारसरणीमुळे होतो. आणि तुलनेशिवाय आपल्या मनात एक 15 मिनिटं मनाचं काम चालत असेल असं वाटत नाही. इतके आपण लहानपणापासून तुलनेला सरावलोय.
त्याशिवाय मोजमापच नाही. त्याशिवाय काही बोलताच येत नाही. तुझ्या कपड्यांपासून तू दिसतोस बरा का मी दिसतोस बरा इथून सुरुवात होते साधारण. तुमच्याबद्दल जे गैरसमज झाले हा, त्याचा फटका तुम्हाला खूप काळ नंतर बसला. खूप काळ. बरं, त्या ज्यांनी केले त्यांनी मुलाबाळांच्या शपथा घेऊन ते नाकारले, त्यामुळे त्यांना पुढे काही बोलताच येईना. चक्क मुलाबाळांच्या शपथा. 22 ऑगस्ट 2016 रोजी एक घटना घडली आणि त्या घटनेमुळे जे काही माझं आयुष्य बदललं आहे. एका पार्टीमध्ये मी एक वाक्य असं बोललो, त्या वाक्याचे 2000 अर्थ आत्तापर्यंत निघालेले आहेत. तर ज्यांना ते अर्थ काढून आणि ते अर्थ पसरवून आनंद होतोय त्यांना लखला, एन्जॉय करा. कारण आमचा कलाकारांचा जन्मच तुम्हाला एन्जॉय करायला लावण्यासाठी आहे, तुमचं रंजन करण्यासाठी आहे. आणि माझ्यावर मानसिकदृष्ट्या जे आघात झाले तसा प्रचार झाल्यामुळे, प्रसार झाल्यामुळे त्यातून मी खूप दुबळा होतो. माझा सोशल फोबिया कणाकणाने का होईना कमी होत गेला. हा त्यातून मला झालेला लाभ आहे. त्यामुळे तुमचे आभार, धन्यवाद. पण हे कीप इट अप. पण हे काहीतरी खूप गंभीर आहे, असं गंभीर आहे. गंभीर. आत्ता जेवढं मी मोकळेपणाने या विषयावर बोलतोय तेवढा मी 1-2 वर्षापूर्वी बोलू शकलो नसतो. फार त्रास झाला. मग मी पहिल्यांदा सायकॅट्रिस्टकडे गेलो. पण सायकॅट्रिस्टचं कसं असतं, या गोळ्या घ्या आणि सोडून द्यायचं, आपण नाही लक्ष द्यायचं, लोक वाटेल ते बोलतात, अशा तऱ्हेचे. मी विचारू शकतो काय झालं होतं? नको. परत काय होतंय की त्याच्यातून 10 वेगवेगळ्या आणखी निघेल. कारण याच्या मला एक लक्षात आलंय की तुम्ही जितकं प्रामाणिकपणे सांगाल त्याच्यातून गैरसमज करून घेऊन आणखी ते पसरवणारी एक टोळी आहे. आणि सत्य काय आहे त्याचं अजिबात आकर्षण त्या टोळीला नसतं. ऑन द कॉन्ट्ररी आतमध्ये त्यांचा न्यूनगंड त्यांना गप्प बसू देत नाही. आणि काय कारणं असतील मला माहीत नाही. याच्याकडे सायकॅट्रिस्ट 16 नंतर तुमचं ती घटना घडल्यानंतर तुमच्यात काय बदल होत गेले आणि तुम्ही कसे त्यातून? बदल हाच होत गेला की मी पीपल प्लीजर होतो. मला लोकांनी मला चांगलं म्हटलेलं आवडायचं, मला आणखी काही स्तुती केलेली आवडायची. मग माझ्याकडे असं बघू नका, मी दुबळा म्हणू नका रे, मी चांगला मला तुम्ही काय म्हणता त्याला, अगदी कंजूसही म्हणू नका, मला काहीच म्हणू, नेगेटिव्ह कुठला शब्द वापरूच नका माझ्या बाबतीत प्लीज. मग मी डिप्रेशनमध्ये इतका दुबळा होतो की लिमिट नाही त्याला. तो दुबळेपणा यांनी घालवला, या सगळ्या लोकांनी मिळून घालवला. त्यानंतरचा विजय निगम कसा होता? त्यानंतर मग मला कळलं की हे कोण आपले आहेत. की आता समज ही मंडळी सगळी तुझी मित्रमंडळी आहेत, तुझ्याबद्दल मी त्यांना काही सांगितलं तर ते पहिलं तुझ्याकडे कन्फर्म करायला येतील अशी अपेक्षा. मी यांना तर मला 30 वर्ष ओळखणाऱ्या माणसांना 30 सेकंदातली अफवा खरी वाटली आणि त्याचं कन्फर्मेशन करायला माझ्याकडे यावंसंही वाटलं नाही. तर मग फार पूर्वी विनय आपटेंचं एक नाटक होतं, त्यातलं मला एक वाक्य आठवलं, ते मी तरुणपणे बघितलं होतं. घराबाहेर आपलं कोणी नसतं. घराबाहेर आपलं कोणीही नसतं. ज्या ज्या व्यक्तींना त्या त्या क्षणी तुमची गरज आहे किंवा उद्या काहीतरी गरज पडू शकते, व्यावहारिकदृष्ट्या नातं जपून ठेवावं असं वाटत न जाणो कधी गरज पडेल किंवा नुकसान तरी करू नये या माणसाने, या भीतीपोटी, इन्सिक्युरिटी पोटी का होईना नाती जपली जातात. पण दिलखुलास तुला काही नको, मला काही नको, फक्त आपण स्पष्ट बोलायचं, छान खरं बोलायचं आणि गप्पा मारून मन मोकळ्या मनाने घरी जायचं. म्हणून नातं जपणारा माणूस मला भेटायचा आहे. आणि मला त्यातला एक तू वाटलास, कारण तुझा पॉडकास्ट मला बघितल्यानंतर आणि जेव्हा मला तुझा फोन आला तेव्हा एक क्षणभर असं वाटले की हां, ही माझी गरज आहे. हे निसर्गाला कळल्यामुळे सौमित्रने फोन केला की काय, असं थोडंसं मला वाटलं. पण तुमचं हे इंडस्ट्रीतले विजय निकम जर असे आत्ता हे विचार केला ना, तर व्यक्तिगत जीवनामधले विजय निकम खूप वेगळे वाटतात मला. उदाहरणार्थ, अनेकांना माहीत नसेल पण तुम्ही उत्तम क्रिकेट खेळायचा,
जिल्हास्तरीय उत्तम हा शब्द गाळ तू, नको, कारण उत्तम खेळत असतो तर काहीतरी चांगलं घडलं असतं ना रे. चांगलं खेळत होता, पण पुढे कधी ठीक मला टॅलेंट होतं, पण माझ्याकडे ती त्याला जी मानसिकता लागते तर तो पुढे. काय त्याला शब्द आहे, माझ्याकडे तो पेशन्स नव्हता. मी रिॲक्शनवर जगत होतो. आई ग, मी माझं सगळ्या काय म्हणतात तरी त्याला पेट्रोल जे होतं ती समोरची रिॲक्शन होती, कारण एक्सटर्नल व्हॅलिडेशन ही माझी गरज होती. क्रिकेट वेळ कुठून आलं तुमच्याकडे? एकदम क्रिकेट वेळ, अरे काय ते कुठून आलं माहित नाही, ते आहे तुमच्या घरी कोण नाही, घरी कोणी नाही. काय झालं, एक लहानपणी मे बी हे कारण असेल, माझं आम्ही एकत्र कुटुंब होतं. माझा एक चुलत भाऊ थोरला, तो राहायचा आमच्याकडे शिकायला. तर खाली एकदा तो खेळत होता आणि त्याने असं उंच मारलं, म्हणजे आमच्या कॉलनीतून समोरच्या कॉलनीत तो गेला आणि तो बॉल हरवला. आणि माझे वडील जे फार कमी बोलायचे, त्यांनी माझ्याशी बोलावं. बघा ह्या सोशल फोबियाच्या मुळाशी काय काय, त्यांनी किमान माझ्याकडे बघावं अशी अपेक्षा असायची. ते बघायचेही नाहीत रे, तेवढंही व्हॅलिडेशन नसायचं. आणि आईला सोशल फोबिया असल्यामुळे तो माझ्याकडे आला आणि वडिलांकडून व्हॅलिडेशन नव्हतं. पण त्याने माझ्या चुलत भावाला माझ्यासमोर ते असं म्हणाले की वसंतला पाठवायला हवं क्रिकेटसाठी, बरा खेळतो. तर हा माणूस कधीतरी माझ्याबद्दल असं बोलेल हे सबकॉन्शियस मध्ये साठत गेलं. आणि मग मी खेळायला लागल्यानंतर असं लक्षात आलं की मला जमतंय, म्हणजे बेसिक टॅलेंट आहे, पण त्यासाठी हवी असलेली शारीरिक तयारी करून घेण्यासाठी व्यायाम आणि त्याची तो आळस होता. पण असं कधीतरी त्यांच्या तोंडून यावं म्हणून ते सुरुवात केली आणि मला ते आवडलं. आणि माझ्या वयाच्या 18व्या वर्षी ते गेले. मी आयुष्यात थोडंफार जे काही केलं त्यातलं काडीचं त्यांनी बघितलं नाही. त्यांना त्याच असंच बघायचं ते, अरे काय ह्या मुलाचं कसं होणार रे, असा कसा हा हळवा, अशा नजरेनं ते बघायचे. आणि त्यातून तो गंड बसलेत माझ्या मनात. त्या गंडांच्यावर मोठा उपाय म्हणजे लेखन, दिग्दर्शन, अभिनय. मी माझ्या स्किनच्या बाहेर गेलो की मी मी लेखन दिग्दर्शनाकडे येणारच आहे. तो कुठला किस्सा आहे की तुम्ही जिल्हास्तरीय खेळत होता क्रिकेट आणि मग तुमचं लग्न ठरलं होतं? अरे कोण सांगतं तुम्हाला हे, अरे काय रे. काय म्हणजे यांचं लग्न जे ठरलं ना त्याला क्रिकेट कारणीभूत आहे असं मला वाटतं. तिथे माझं न्यूनगंड आहे की अरे यार, आईला माझ्याबद्दल, बिचारा माझ्या मुलाला काही बोलू नका, पण बिचारा याचं कसं होणार आहे, आईच्या नजरेत हेच, वडिलांच्या नजरेत तर ठामपणे दिसत होतं याचं कठीण आहे या जगात, एवढा हळवा राहून चालत नाही माणूस. तुम्ही इतके हळवे होता? खूप हळवा, इतके हळवे होता? खूप हळवा होतो. अरे आजही मी आता मला अभिनेता असल्यामुळे लपवायला जमतं, मग मी अंधारात रडून घेतो सिनेमाच्या थिएटरच्या. पण हळवेपणा माझ्याकडे भरपूर आहे. एक असा गंडही होता की मित्रांकडे मुली आकर्षित व्हायच्या आणि जी माझ्याकडे आकर्षित व्हावी असं वाटायचं ती साली बघायचीच नाही माझ्याकडे. मग ही मला आवडते, मग हिला मी का नाही आवडत, मग माझ्याकडे काहीतरी उणीव आहे, माझं दिसणं फारच असं असावं वगैरे. प्रचंड गंड. मी तुम्हाला गंडांची यादी मी तुला लिहून देईन, मग ती पटकन तू असं हा आणि मला हे आवर्जून आज सांगायला का आवडते, तर अशा तऱ्हेचे गंड अनेकांच्या मनात असतात आणि ते स्वतःपासून लपवू नका मित्रांनो. मला हे सांगायचा अधिकार नाहीये या क्षेत्रातलं मी काही माहीत, पण माझ्या अनुभवातून मी सांगतो की हे सगळे गंड स्वतःपासून लपवू नका, ते स्वीकारा, फेस करा, तरच त्यातून मुक्ती मिळते आणि 100% मिळते. मी ते फेस केले आणि मग मला कळायला लागले की नाही, फारसा काही मी वाईट दिसत नाही किंवा फारसा काही माझा मी लुकडा नाही. लुकडा हा ते एक माझा गंड नंबर 7 किंवा 10 झाला असेल माहीत नाही. तर मी लुकडा आहे. तर माझं वजन आत्ता 73 किलो आहे, त्यावेळी ते 58 किलो होतं आणि उंची हीच, म्हणजे मी लुकडा होतोच. हां, आई आपलं म्हणायची काही नाही, असं काही नाही, बरेच जण असे असतात वगैरे, त्यामुळे आहे बुवा कोणतरी माझ्यावर. तर मग अशा वेळी मुलगी मला कशी मिळेल? मला नाही मिळणार. मला
तो एक गंड तो किती 17 नंबर. तर असं झालं आणि तेवढ्यात काहीतरी मी 100 केले तर त्या वर्तमानपत्रात विजय निकम. कसं होतं इथं आम्ही 50 करायचो 60 करायचो. मुंबईतल्या वर्तमानपत्रात ते मिड डे किंवा आफ्टरनून न्यूज तू माहिती असेल तुला ते मिड डे मध्ये काहीतरी आलं कात्रण कापून ठेवायची आई आणि ते सगळं होतं. पण तिथं अगदी फोटोसह हेडलाईन आली. वा. आणि मग तिथे थोडंसं त्याच काळात काहीतरी कसल्या निवडणुका होत्या तर आमच्या गावात आला तर मी गावाला गेलो होतो तिथे. ते या गावचे वाघ हां विजय निकम शतक सम्राट वगैरे असले काहीतरी ते घोषणाबाजी करून त्यांचा स्वार्थ ते साधत होते बऱ्यापैकी. आणि माझ्या बायकोचा मामा सख्खा मामा हा माझ्या गावचा त्याने ते ऐकलं हे काय काय चाललंय आणि त्याने तिकडे जाऊन सांगितलं की आमच्या गावात वाघ आहे. हा तर त्यांचं स्थळ आलं. आता स्थळ आले धावून. तर आमच्या आईने आपलं वडील गेले होते त्यावेळी वडील मी 18 वर्षाचा असताच गेले होते. आई म्हणाली बस बाबा मी काही तुला सांगत नाही. मी म्हटलं की वय काय माझं इतक्या लवकर नको असं म्हणायचं असतं. आतून घाई झालेलीच असते पण असं दाखवायची पद्धत असते. मुलगा सुसंस्कृत आहे सोज्वळ आहे असं अशी इमेज असावी लागते घरात. तर ते मग तसं फार आडेवेडे नको बरं मग सोडून दे असं आई म्हणायच्या आधी मी ठीक आहे पटकन बरं मी जातो असं म्हणून ते बघितलं आणि आवडली म्हणजे आज तागायत आवडते. वा. कुंडलीत बरे योग असतात म्हणतात ना काय म्हणायची पद्धत आहे त्यातला हा एक योग बरा पडला फासा आमच्या पदरी. वा. त्यानंतर जेव्हा लिखाणाने तुम्ही दिग्दर्शन सुरू केलं ना त्याच्यामध्ये तुम्हाला काय लिखाणात जास्त रुची वाटायला लागली नंतर? आधी माझ्यासाठी एक वाफ घालवण्याचं साधन म्हणून होतं. अभिनय करायला भीती वाटायची किंवा आपल्याला जमेल का ऐनवेळी विसरलो तर असल्या भीत्या त्या सगळ्या याच्यात नको. समोर प्रेक्षक बघितले की मी विसरायचो असं सगळं व्हायचं. एक विचारणा झाली अशी की चला दिग्दर्शन कराल का तुम्ही या नाटकात असता ऑफिसमध्ये तर तुम्ही नाटकात असता असं ऐकलं तर आमच्या हिरोईन्सचं तर आधीच्या दिग्दर्शकांशी भांडण झालं आणि ती म्हणाली या दिग्दर्शकाचं तोंड मी बघणार नाही. आता दिग्दर्शकाला त्या काळात ऑप्शन मिळू शकत होता हिरोईनला ऑप्शन मिळू शकत नसे. तर मग आता हिरोईनची मागणी मग ती म्हणाली मी म्हटलं बाबा मी कधी केलं नाही तर म्हणे करा ना ऑफिसची तर स्पर्धा आहे काय फार असं काही करायची गरज नाही. पण ते हातात घेतल्यानंतर असं काहीतरी चला उरकून टाकू असं काही मला जमेना कारण कुठलंच काम असं करायची वृत्ती नाही सवय नव्हती. मग जीव लावून केलं ते आणि त्या स्पर्धेत 30 एक नाटकं होती त्यात ते साधारण 30वं आलं. हां आणि त्यानंतर दुसऱ्या वर्षी माझ्याकडे कोणी येणार नाही असं वाटलं पण त्यांना दुसरा कोणी मिळेच ना. मग दुसऱ्या वर्षी आलं आणि दुसऱ्या वर्षी नाटकच दुसरं आलं. अरे वा. मग ते नाटक मी चांगलं घेतलं. तुम्ही लिहिलं होतं की नाही? नाही त्यावेळी ते तेंडुलकरांकडे गेलो त्यांना विनंती केली मला शांतता कोर्ट चालू आहे द्याल का. अच्छा. त्यांनी आपलं काय करतोस बाळा करून ते बरं काय बिचाराचं होऊ दे भलं म्हणून दिलं त्याने. देव माणूस विजय तेंडुलकर देव माणूस आदरणीय व्यक्तिमत्व अतिशय. ही कधीची गोष्ट आहे? 80s मधली? 83ला सुरुवात केली. पण मग हे तुम्ही करता करता बीएमसी तुमची नोकरी सुरू झाली? ती चालूच होती कारण मी एकटा अर्निंग मेंबर होतो. लग्न झालं होतं. लग्न झाल्या 11व्या महिन्यात लेक झाली माझी पहिली. आणखी काय पोसायचं काय कसं? बीएमसी तुम्ही काय म्हणून होता? मी सिव्हिल इंजिनियर आहे. सिव्हिल इंजिनियर. तर तसं पण तुमची बीएमसी मधली कारकीर्द पण वादळी आहे एकदम असंही आम्हाला कानावर आलं की. मी वादळी वगैरे काही नाही. सिव्हिल इंजिनियर आणि सरकारी खात्यात मग एक गोष्ट तुमच्या बदल्या का व्हायच्या? सरळ सोड विचार. सरांच्या खूप बदल्या झालेल्या आहेत. आता मगाशी मला कळलं 1 वर्षात 11 बदल्या झाल्यात तुमच्या. 1 वर्षात 11 बदल्या झाल्या?
नाही काय होतं, त्यांनी मला काही त्रास दिला खरं नाही. खरं सांगा. म्हणजे मग खरं ते सांगतो, एका हा. वर्षात 11 बदल्या झाल्या 1999 साली. आता कोणी त्याच्या सुद्धा आधी माणूस सुद्धा सांगेल. काय होतं की म्युन्सिपाल्टीत मी 28.5 वर्ष नोकरी केली. त्याच्यात म्युन्सिपाल्टीतली अशी काही खाती आहेत की ज्याच्यामध्ये करप्शनला वावच नाहीये. अशा खात्यांमध्ये माझी 21 वर्ष गेली. माझ्या बऱ्याचशा बॉसेसनी त्यांचं म्हणजे कृतज्ञ आहे मी त्यांचं की त्यांनी मला अतिशय सांभाळून घेतलं, मला नाटक करायला वाव दिला, मी लिहावं, मी दिग्दर्शन करावं याच्यासाठी मला प्रोत्साहन दिलं आणि मला अशी डिपार्टमेंट्स दिली की जिथे माझ्या प्रकृतीनुसार मी राहू शकलो. एक 6 वर्ष फक्त असं एक डिपार्टमेंट होतं की जिथं तो भाग होता करप्शनचा की जो मला टाळता येईल की नाही अशी भीती वाटत होती. पण माझे जे बॉसेस होते तिथलेही त्यांनी मला सांगितले की तू काही करू नको, अशा ठिकाणी तू सह्या करू नकोस, तुला वाटेल तिथेच तू सही कर, बाकीचं आम्ही मॅनेज करू. आता असे बॉसेस सगळ्यांना लाभवत असं मी सांगेन, कारण तुम्ही सिस्टीम नाही बदलू शकत. तुम्ही फार फार तर स्वतःला बदलू शकता आणि तुमच्यासाठी कोणी स्वतःला बदलत असेल तर ती मंडळी आदरणीय आहेत. त्या सगळ्यांसाठी मी कृतज्ञ आहे. पण मग तुम्ही 21 वर्ष ज्या खात्यात नोकरी केली जिथं करप्शन नाही, अशी कुठली खाती आहेत? पाणी खात्यातलं लीक डिटेक्शन, गळती नियंत्रण असं खातं आहे. ते गळती फक्त शोधायची आणि ते नियंत्रण करायचं. सिव्हिल इंजिनिअरिंगचा अभ्यास म्हणून किंवा त्याआधी 12वी पर्यंत जो अभ्यास केला त्याचा आजतागायत काडीचा उपयोग झालेला नाही किंवा काडीपुरता झाला, बाकी काही झालेलं नाही. हे सगळे ॲडमिनिस्ट्रेशन याची रजा पास कर, त्याची रजा पास कर, त्या दोघांना एकाच वेळी रजा हवी, आता काय, असे मोठाले प्रश्न घेऊन जगत होतो मी आणि त्याचा मला पगार मिळत असे. पण घरी गेल्यानंतर हा कशाबद्दल पगार मिळतो असा एक हे एक गंड नंबर 27 असं असेल तर ते तू मोजतोयस मला ठेवले मी ते. हां, तर ते मग आज सोडू का उद्या सोडू असं करता करता 3 वेळा मी राजीनामे दिले. तिथेही बॉसेसनी सांगितलं वेडा आहेस का, गप्प बस, मी नाही, असं करून फाडून टाकले. 10 वर्षाच्या अंतरात 3 वेळा दिले. आणि हां, मग मला पेन्शन ड्यू झाल्यानंतर एका बॉसने अगदीच हट्ट आहे करे तुझा, बरं मग सगळी तयारी आहे ना, घरी काही ऑप्शन, म्हटलं आहे की ते पेन्शनमध्ये भागेल माझं. अरे कसं भागेल, म्हटलं नाही भागेल. बायको म्हणाली का, माझी सगळं घर बायको चालवते, ती म्हणाली भागेल, त्यामुळे मग सोडलं. आणि त्यानंतर 1.5-2 वर्ष अभिनयाचं एकही काम, कारण त्यांच्या मते मी लेखक दिग्दर्शक होतो आणि नोकरीवाला होतो, याला कसा अभिनय करायला बोलवायचा, येईल की नाही. तुम्ही नोकरी कधी सोडली? 2014च्या 1 ऑगस्टला नोकरी सोडली आणि 2015च्या नोव्हेंबरला सारंग साठे नावाच्या इस्मानं भाडीपामध्ये मला एका कॅरेक्टरसाठी बोलवलं. मी म्हटलं अरे सारंग, पुण्याला येऊन शूट करायचं एका दिवसाचं, ते तर नको, राहू दे. तर सारंगने जित्याला सांगितलं, जित्या जोशीचा मला कॉल, सर मी सांगतो म्हणून करा, फार चांगली मुलं आहेत वगैरे. तर मी म्हटलं बायकोला चल पुण्याला पिकनिक करू, तिची बहीण राहते पुण्यात. चला, बायको म्हणाली चला. तुम्ही ते मग काम केलं 1 वर्षभरानंतर, 1.5 वर्षानंतर? 15च्या ऑक्टोबर-नोव्हेंबरचं काम येते. आणि तेवढा काळ काही एक पेन्शन काय होतं, एक राहायची एक सवय झाली होती, अशा तऱ्हेचं राहणीमान की अगदी कनिष्ठ मध्यमवर्गीय घरातून आल्यापासून नंतर आत्तापर्यंत तेच राहणीमान कायम. त्यामुळे उद्या एकही काम मिळायचं बंद झालं तरी राहणीमान हेच, काही काडीचा फरक पडला. पण तुम्हाला नट म्हणून किंवा कलाकार म्हणून असा कधी असा मोह झाला नाही की आपल्याला ग्लॅमर पाहिजे, चांगल्या भूमिका पाहिजे, भरपूर काम करायचं? ग्लॅमर म्हणजे हा माणूस बरं काम करतो याच्यापेक्षा मोठं काय ग्लॅमर असू शकतं, हेच हवंय ना. हे बघ, कपडे मी कुठलेही घातले तरी असंच दिसणार, मला माहिती आहे. मग कपड्याने फरक पडणाऱ्यातले व्यक्तिमत्व, शारीरिक व्यक्तिमत्व माझ्याकडे नाही. आणखी काय तुझ्या त्या गाड्या वगैरे, ते गाड्यांचं मॉडेल मुलांच्या इच्छेनुसार आणि पैसे आल्यानंतर थोडं थोडं मी थोडंसं बदलत गेलो. त्यातही त्या ब्रँडेड गाड्या पाहिजे असा काही
बेसिक त्याच्यामधलं जे काही AC असला की बरं, लेग स्पेस असली की बरं, अशा पुरतं झालं. आणखी पार्ट्या कधी आवडत नाहीत मला. औपचारिक गप्पा मारायला कुठल्या नट मित्र आणि दारूच्या मी दारू पितो पण मला कळलं फक्त 60 ml पितो, पण त्यासाठी अमक्या गटात जाणं तमक्या गटात जाणं आणि असलं. तुला ही बातम्या कुठून मिळाल्या? बाय द वे, हा कोणतरी जवळचा माणूस असणार ज्याला तू फोडलायस. पण मग असू दे की काय प्रॉब्लेम आहे? हा, नाही हरकत नाही, पण असे मित्र असतात की जे अशा बातम्या कुठेही पोहोचवतात. सगळ्यात चांगलं सांगितलं त्यांनी, ज्यांनी कोणी सांगितलं त्यांनी 4-5 जण आहेत, असं एक कोणी नाही. कारण आम्ही ते क्रॉस चेक पण करायला लागतं ना, खरं सांगतो की नाही माणूस. तुम्ही जे लिखाण केलं ना, तुम्ही म्हणालात की ते कुकरची शिट्टी होती की ती यायची, असं उर्मीतून आलेलं कुठलं लिखाण तुम्हाला पहिलं लिहिलं तुम्ही आणि कशा? पहिलं नाटक मी जे लिहिलं ते नाही का, नवकवी असतात तसं ते नाटक घेऊन मी 10 जणांकडे फिरायचो आणि ते सगळे माझ्यापासून लांब फिरायचे. मग ते ऑफिसमध्ये फोन यायचा, अरे विजय इथं आला होता, नाटक वाचून दाखवायचं ते म्हणतोय, तर तुझ्याकडे निघालाय की तो तिथून निघायचा आणि लपून बसायचा. हे खरं आहे? हो, हे खरी. अरे मी सांगतोय पहिलं नाटक इतकं वाईट होतं तर ते देवाला दिलं असा एक पवित्र भाव मनात आणून मी ते म्हणजे स्वतःला फसवलं. नाही, पहिलं नाटक देवाला, आता हे मी कोणाला वाचवलं, देवाला दिलं, पण ते खरं तर मला लपवायचं होतं. ते दुसरं लिहिलं ते बऱ्यापैकी लोकांना आवडलं. पहिल्यामध्ये केलेल्या चुका, आणि मग माझ्या लक्षात आलं की या जसं अभिनयात सुद्धा ना एक बेसिक स्किलचं बेसिक टेक्निक कळल्यानंतर बाकीचं तुला कुणी काही देऊ शकत नाही, कुणीही काही देऊ शकत नाही. तसं लेखनातही आणि तसं दिग्दर्शनातही आहे की तुझं सगळ्यात जास्त बेसिक टेक्निक नंतर सगळ्यात जास्त काही मॅटर करत असेल तर ते तुझ्यातलं युनिकनेस, तुझ्यातलं वेगळेपण, तुझं तू पण. तुम्ही तो कसा जपला? तो जपला नाही, तो मिळत गेला मला. माझा या सोशल फोबियातून बाहेर पडण्यासाठी आवश्यक काय होतं, तर मला माझे विचार आणि माझ्या भावना रोजच्या रोज बघून ज्या नकोशा होत्या, मला बघायला भीती वाटत होती किंवा दुःख होत होतं, त्यासुद्धा मला बघाव्या लागल्या. आणि त्या बघता बघता मला माझ्या आतलं मी पण सापडत गेलं आणि मी उसनं घेतलेलं जगाचं जे होतं ते आपोआप वगळलं गेलं. त्यातून मी उरला गेलो आणि माझ्यासारखा मी होत गेलो. मग माझं दिसणं, माझं हे सगळं मला आवडत गेलं. मग माझ्या बघण्याची एक पद्धत प्रत्येकाची असते. ती आपण ना ॲप्रुव्हलचा शिक्का कुठे कुठे कशामुळे मिळेल ते घ्यायला जातो. मग काय करायला? अच्छा, याला नाही, मला एक्सटर्नल व्हॅलिडेशन म्हटलं की मी सौमित्रला आवडेल तसाच बसणार, सौमित्रला आवडेल तसा चष्मा वापरेन, सौमित्रला कसा आवडतो आणि सौमित्रला हे हातवारे आवडत आहेत की नाही माहीत नाही, असा पाय ठेवलाय तो आवडतो, हा शर्ट त्याला आवडेल. मग मी माझ्यासारखं कुठे जगतोय? माझी विशिष्ट प्रतिमा व्हावी नाही, मी जसा आहे तसा जाईन. प्रतिमा व्हावी ती कॅरेक्टरची. हे तुम्ही आता बोलताय म्हणजे हे धाडस माणसाच्या अंगी कधी येतं? हे भरपूर या सगळ्या भीत्यांना तोंड दिल्यानंतर. हे माझ्याकडे अजिबात धाडस नव्हतं. म्हणजे हे एक त्यांना तोंड देणे एक भाग झाला, पण दुसरी गोष्ट त्याला तोंड देऊन तुम्ही तुमचा एक से येतो एका विशिष्ट काळानंतर की तुम्ही अधिकारवाणीनं बोलू शकता, सांगू शकता, लोक ते ऐकू शकतात, तेव्हा तुम्हाला ते धाडस येतं की मी असा आहे. अगदी नाही, ते ना तिथे सुद्धा अगदी तिथे सुद्धा सुरुवातीला ना सौमित्र ला सांगून बघून त्याची रिॲक्शन बघू चेहऱ्यावर, अगदीच मूर्खपणाचं नाही वाटत आहे, अशीच सुरुवात होते. आता तो मूर्ख म्हणाला तरी चालेल, मला आतून जेन्युइनली फील होतंय, ते मी बोलणार. हे असं बोलल्याने ऐकणाऱ्यांना काय वाटेल, तेल लावत गेले, बघणाऱ्यांना काय वाटेल, तेल लावत गेले. हे सगळं जे नटासाठी आवश्यक असतं सुरुवातीच्या काळात, ते मला आत्ता कुठे सापडायला लागलं गेले. पण हे नटासाठी आवश्यक असतं सुरुवातीच्या काळात? हो, असतंच बेसिकली. किमान स्टेजवर किंवा तू कॅमेरासमोर असताना तू प्रचंड रिलॅक्स, तू प्रेझेंटमध्ये असायला नकोस का रे? तू वर्तमानात असल्याशिवाय तो पीएच व्हॅल्यू नावाची गोष्ट, तू सायन्सचा स्टुडंट आहेस, तू पीएच व्हॅल्यू -1 -2 -5 वर तू असशील किंवा +5 वर असशील. तुला परफॉर्म करताना तू 0 वर असशील, न्यूट्रलवर असशील, तरच तुझा पहिला क्लच दाबून पहिला गिअर टाकणार आहेस, तू सरकणार आहेस.
तर वर्तमानात राहणं कित्येकदा जमत नाही, ते जमवावं लागतं. मग ब्रीदिंग कंट्रोल असतो, काय काय प्रत्येकाने आपापले मार्ग शोधलेले असतात. प्रत्येकाने आपल्या इंडस्ट्रीत असं कुठं कोण असतं? नाही, सगळेच असतात. त्यांना या बाबतीत अवेअरनेस नसेल, पण ते सबकॉन्शियसली सगळेच करतात. जे बरं करतात काही काही, त्या सगळ्यांना हे अत्यावश्यक आहे. लिहिताना तू वर्तमानात असणं गरजेचं आहे. कारण काय असतं की तुला आतून जे फील होतंय त्याच्यावर तुझा टेक्निक वापरणारा, तुझा आतापर्यंतचा लेखक म्हणून प्रेक्षकांचा आणि तुझा आतला अनुभव वापरणारा, आणि तुझं लिहिता लिहिता एडिट होत जाणं, लिहिता लिहिताच हे नाही इथं ऑडियन्स सुटेल बरं का, इथं असं होईल बरं का, हे तुला हे सुद्धा कळत जाणं, याच्यासाठी अवेअरनेस नावाची गोष्ट फार गरजेची असते. तुम्ही ऍक्टर म्हणून काय करता याच्यासाठी? काही अवेअरनेस तुमच्याकडे कसं आहे? माझ्याकडे ब्रीदिंगचं एक टेक्निक मी शिकून ठेवलेलं आहे, जे मला सोयीचं केलं. बरं. की तिथे मी ॲक्शन म्हणायच्या आधी एक थोडंसं ब्रीदिंगचं एक पॅटर्न आहे माझा, तो मला सूट होतो. तो प्रत्येकाला होईलच असं नाही. एक ॲक्टर म्हणून आपण काम करत असताना आत्ता इतका वेळ बोलल्यानंतर मला असं वाटतं की इंडस्ट्रीत काम करताना सुरुवातीला खूप दुखावले गेले तुम्ही वेगवेगळ्या कारणामुळे. 81, 82, 83, 84 काळामध्ये, नंतर तुम्ही मराठी ग्रुप जॉईन केला, नंतर मूळचे ट्रॉमाज जे आहेत ते वयाच्या 5व्या ते 15व्या वर्षापर्यंतचे होते आणि पुढे ते आले. आठवते, त्याच्या आधीचे असतील तरी आठवत नाही. दॅट्स ओके. नंतर त्याचे परिणाम, त्याच्या पाऊलखुणा तुम्हाला वेळोवेळी दिसत होत्या. नंतर तुम्ही ते ओव्हरकम केलं. त्याच्याबद्दल मला अवेअरनेस आला तो सोशल फोबिया डिटेक्ट झाल्यानंतर. कारण त्यातून बाहेर पडण्यासाठी मी हे पुस्तक वाच, ते पुस्तक वाच, याला भेट, त्या डॉक्टरांशी बोल, असं करत 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 मला ते सापडत गेलं. सापडत गेलं म्हणण्यापेक्षा मला पर्याय नव्हता सौमित्र. मला हे सगळं जाणून घेण्या व्यतिरिक्त पर्यायच नव्हता. अभिनय करायचा असेल तर हे तोंड दिलंच पाहिजे. आणि लोकांनी तुझा गैरवापर किंवा तुला गृहीत धरणं हे थांबवायचं असेल, आणि ही सगळी मंडळी ज्यांना तुझ्याकडून काही लाभ झालेला आहे आणि तो लाभ तुझ्याकडून झाल्यामुळे त्यांचा अहंकार डिवचला गेलेला आहे. आय होप यू अंडरस्टँड मला. तर तो लाभ घेत असताना त्यांचा इगो कुठेतरी होत असतो की हे मला याच्याकडून घ्यावं लागतंय, पण मोहही असतो, घेतल्याशिवाय राहवतही नाही. अशीच ही सगळी मंडळी आहेत जी ह्याच्यात पुढच्या काय त्या म्हणतात त्याला, युद्धात ती पहिली फळी ती आहे. आणि मग कर्णोपकर्णी ते पसरवत जाणारे ते पुढचे सगळे आहेत. आता या सगळ्यांसोबत परत काम जेव्हा नाही, मी हे आतले जवळजवळ 70% वगळलेले आहेत. परत मी लांब राहिलोय. तुम्ही चांगले आहात मंडळी. नाही, पण आता काम करताना समजा प्रोजेक्ट माझा आहे, मी तुम्हाला सोबत घेतला, आणखी त्यातल्या एखाद्या मॅनला सोबत घेतला आणि तुम्ही समोरासमोर आलात तर हाय, संपलं. तेवढंच असतं, बस संपलं. मग ते येतात, का तू रागावलंस का वगैरे वगैरे वगैरे. ते का त्यांना गरजेचं वाटतं माहित नाही. त्यांना वाटतं प्रोफेशनली काहीतरी नुकसान होईल. कारण ही माणसं माणूस म्हणून कुणासाठी उपयोगाची नाहीत याची 100% खात्री झालेली आहे. इंडस्ट्री अशीच आहे. नाही, इंडस्ट्री अशी नाहीये मित्रा. तू माझ्या पोटावर पाय आणतोस काहीतरी. हे पोटावर नाही पाय, हे काहीतरी काय म्हणतात तरी त्याला, प्रक्षोभक काहीतरी वक्तव्य माहिती. इंडस्ट्री अशी नाहीये, पण नार्सिसिस्टिक टेंडन्सीज इतर क्षेत्रातल्यापेक्षा या क्षेत्रात जास्त डेव्हलप होण्याची शक्यता यातल्या ग्लॅमरमुळे निर्माण होतात असं मानसशास्त्रज्ञ सांगतात. मी नाही. बरं, थोडासा पुढच्या मुद्द्याकडे येतो मी. आता आपण शेवटच्या टप्प्याकडे आलो, पण महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही लेखक आहात म्हणून हा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. तुम्ही ॲक्टर पण आहात. आत्ता आजूबाजूला जे घडतंय ते घडणं अलीकडच्या नाटकांमध्ये दिसणं कमी झालंय असं मला वाटतं. अलीकडची मेनस्ट्रीम मीडिया जो आहे, मेनस्ट्रीम नाटकं जी आहेत ती फक्त रिलेशनशिप्सवर अडकलेली आहेत, लग्न संस्थेवरचीच आहेत, कुटुंब व्यवस्थेवर बोलणारीच आहेत, अशाच पद्धतीचं दिसतं मला. तुम्हाला काय वाटतं, आत्ता जी नाटकं चालली आहेत, तुम्हाला जे काही लिहू पाहायचं आहे, आजूबाजूला जे घडतंय, याचा काही तौलनिक अभ्यास काय करता तुम्ही? तुमचं निरीक्षण काय आहे? काय तुझ्या प्रश्नात तुझं उत्तर आहे सौमित्र, की आत्ता का व्यक्त व्हायला घाबरायला लागलीत लोक? मला वाटतं जे घाबरत नसतील त्यांनाही उत्तर माहिती आहे, जे घाबरत असतील त्यांनाही उत्तर माहिती आहे. लगेच ट्रोलिंग सुरू होतं. बरं, ट्रोलिंग
हा भाग सुदैवाने माझ्या बाबतीत झाला नाही, पण समाज माध्यमावर मला काही इंटरेस्ट नाही. मी कधीतरी, मला पूर्वी असं वाटायचं की मी हे काहीतरी समाज माध्यमावर म्हटलं तर हे इतकं सत्य आहे की ही पिशवी काळी आहे, याच्यावर पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाने काहीतरी लिहिलेलं आहे, हे इतकं स्पष्ट आहे, सगळ्यांना लख्ख दिसतंय. मग मी हे सौमित्रेला सांगितलं तर त्याला पटायला काहीच हरकत नाही. इतकं लख्ख लिहायचो, त्यालाही जवळजवळ 40% विरोध असायचा. मग मला कळे ना हे असं का होतंय, अरे हे असंच आहे ना. मग माझ्या लक्षात यायला लागलं की वास्तव बघण्याची कुवत काही कारणांमुळे कमी होत चालली आहे एकंदरच व्यक्तींची, किंवा कुवत म्हणू किंवा इच्छा म्हणू. मग त्याला कारणीभूत काय आहे हे प्रत्येकाने शोधा, कारण शोधायला हवं. कारण वास्तव आपण बघायचं टाळलं, स्वतःबद्दलचं किंवा समाजाबद्दलचं, तर आपण स्वतःसाठी आणि समाजासाठी सुद्धा निरुपयोगी ठरतो. एवढंच नाही तर उपद्रवी सुद्धा ठरतो. त्यामुळे जर काहीतरी पुण्यबिण्य मिळवायचं असं काहीतरी सात्विक भाव कोणाच्या मनात असेल तर स्वतःबद्दलचं आणि समाजाबद्दलचं वास्तव बघायचं टाळू नका, हे सांगण्याचाही मला अधिकार नाही, तेवढं ज्ञान नाही. पण हे माझं वैयक्तिक मत आहे, कुणाला योग्य वाटलं घ्या. पण मग या सगळ्या काळामध्ये तुम्हाला नाटक लिहावं असं वाटत नाही? तुमचं एक्सप्रेशन आता काय चालू आहे? हो, मी आत्ताच नवीन एक नाटक लिहिलंय आणि त्याचंच वाचन 3 जण, तुलाही आमंत्रण आहे, यायचं झालं तर ये. तर आता त्याचंच वाचन ठेवलंय मी. ते कशावर लिहिले नाटक? वन लाईन सांगू शकतो काय, म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे, काय एक्सप्रेशन आहे याच्यासाठी विचार. कुठल्या विषयावरचं नाटक आहे? 50च्या पुढचा माझ्या वयाचा एक माणूस आहे, अचानक घरात अनाऊन्स करतो माझ्या जबाबदाऱ्या संपल्यात, घरातल्या कुटुंब म्हणून माझ्या ज्या जबाबदाऱ्या संपल्यात, मुलाचं मुलीचं सगळं झालंय, तुमच्यासाठी आवश्यक ते सगळं ठेवलंय, धन्यवाद, मंडळाभारी आहे, मी निघतो, मला आता मला हवं तसं जगायचं आहे. अच्छा. तर त्याला त्याच्या त्या निर्णयाकडे बघण्याचा इतरांचा दृष्टिकोन आणि माझा असा का दृष्टिकोन घडला हे सांगण्याचं त्याचं असं एक नाटक आहे. बरं. इतकी वर्ष काम केल्यानंतर, इतक्या गंडातून बाहेर आल्यानंतर ही जी भीती मोडणे आहे ना, तुम्ही लोकांना म्हणजे मुलांना काय सांगाल की मोडली पाहिजे? बरोबर आहे, भीती, गंड मोडले पाहिजे, पण ते कसे मोडले पाहिजे? स्वीकार काय आहे याचं सोपं आहे? नाही, हे सोपं आहे अगदी. मला मुद्दाम ते तू संधी दिलीस ते सांगायची, थँक्यू व्हेरी मच. मला हे आवडेल. हे सोपं आहे मित्रांनो. कसं आहे माहिती आहे का, ही भीती म्हणजे काय आहे तर ती भीती निर्माण करणारा एक विचार आणि त्या विचारांमुळे निर्माण झालेली ही भीती. तर भीती निर्माण होण्याच्या मुळाशी असलेला हा जो विचार आहे तो विचार निर्माण कशातून झाला तर मला माझ्याबद्दलच्या काही चुकीच्या कल्पना, माझ्या ट्रॉमाजमुळे किंवा माझ्या लोकांवर आदरणीय व्यक्तिमत्व म्हणून विश्वास ठेवल्यामुळे माझ्याबद्दल झालेले गैरसमजातून मला जो गंड निर्माण झाला, त्यातून त्या गंडाचा चष्मा लावल्यामुळे माझ्या मनात ह्या भीती. बरोबर. तो चष्मा माझा नाहीये, तो त्यांचा मी स्वीकारला होता, कारण मी त्यावेळी स्वतंत्र विचार करण्याचा आळस केला किंवा धाडस नाही केलं. एवढंच करायचंय. निसर्गाची तुमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे की मित्रांनो तुम्हाला दिलंय की, आणि प्रत्येकाला पुरेसं दिलंय. आपल्याला जे शाळेत सांगतात की पहिला नंबर येणाऱ्याला जास्त दिलंय, 50वा नंबर येणाऱ्या कमी दिलंय, पाप आहे रे, असं नसतं. बुद्धी अनेक प्रकारची असते. मार्कांवरून कुठल्याही व्यक्तिमत्वाला जज करणं पाप आहे. वर्गातल्या नंबरवरून कुठल्याही व्यक्तिमत्वाला जज करणं पाप आहे. शिक्षक हो, तुमची क्षमा मागून सांगतो. या विषयावर तुमचा विरोध असेल तर मला अवश्य सांगा. मी सायकेट्रिस्ट आणि सायकोलॉजिस्ट लोकांकडून खात्री करून घेतलेलं आहे. अनेक प्रकारची वेगवेगळी टॅलेंट्स प्रत्येकाकडे असतात. त्यांना हा गंड दिल्यामुळे त्यांचे आयुष्य बरबाद होतं. आमचे शिक्षक आमच्याकडे लक्ष न देता माझा 14वा 15वा नंबर असायचा, कधी कधी तो 17वा, म्हणजे त्याच्यावर नाही गेला कधी, म्हणजे तेवढी काळजी मी घेत असे. तर हा ये इथे, हा पहिला आला, याचा निबंध बघा. आम्हाला उरलेल्या सगळ्यांना गंड रे का? जशी तू या क्षेत्रातल्या अनेकांना ओळखतो, जवळजवळ या क्षेत्रातलाच आहेस तू,
2 नटांची तुलना होऊ शकते? अजिबात नाही. 2 लेखकांची होऊ शकते? अरे मग त्या दिग्दर्शकांची होऊ शकते, कुणाचीच नाही. 2 कॅमेरामॅनची तुलना होऊ शकत नाही. तुमच्यातला जो युनिकनेस आहे तो तुमचा USP आहे. तो USP ज्याला वापरता येतो तो जिंकला, संपलं. त्याला आतून जे हवंय ते मिळत जातं. तुम्हाला आतून काय हवंय तेही तुम्ही शोधलेलं नाहीये. लोक म्हणतात हे मिळवायचं असतं की धावले. कारण का की मेजॉरिटी इकडे जातात, मग ते चुकीचं नसेल. अरे मेजॉरिटी जिथे जातात ते चुकीचं असण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो, दाट शक्यता आहे, नाही का? हा, शिक्षणाचं महत्व किती असायला पाहिजे आपल्या लेख्यात? नाही, मी तुला आता मगाशी सांगितलं, आवर्जून तेवढ्यासाठी सांगितलं की मी 12वी नंतर इंजिनिअरिंग केलं. इंजिनिअरिंग आणि 12वी पर्यंतच्या अभ्यासातलं तोंडी गणित, भाषा आणि इंजिनिअरिंगचं बेसिक तुटपुंज जे काही लक्षात राहिलं होतं ते, हे सगळं ओव्हरऑल शिक्षणातलं 5% असेल, 5% असेल तेवढंच मी वापरलं. म्हणजे तेवढंच वापरायची गरज पडली. मी एक वाक्य बोलू का? की फक्त मला एवढंच म्हणायचं की मित्रांनो, या सगळ्या कलेच्या प्रवासातले, बाकीचं मला माहीत नाही, कुठल्याही आयुष्यातल्या कुठल्याही क्षेत्रातल्या प्रवासात काही दुःख ही नाही आली तर तुम्ही त्या प्रवासात तेवढी प्रगती नाही करू शकत. त्यामुळे दुःखांपासून पळून जाणं म्हणजे आपली प्रगती थांबवणं. कारण दुःखच फक्त शिकवतात, अपयशच फक्त शिकवतं. मॅक्झिमम मोठी झालेली माणसं आहेत त्यांच्याकडून मी हे शिकलो. त्यांनी प्रत्यक्ष भेटीत आणि आपापल्या लिखाणातही सांगितलं की जेवढं जास्त अपयश तेवढं तुम्ही शिकून तेवढी प्रगतीची शक्यता जास्त. तुम्ही स्वतःला अपयश कधी समजलं होतं? मी एकतर काय म्हणतात त्याला, सामाजिक नातेसंबंधांमध्ये अपयशी आहे हे मला सांगायची गरज नको, तुला सांगायची गरज नाही, कारण सोशल फोबिया होता मला ना. माणूस भेटला की याला हॅलो म्हणायचं का नमस्कार करायचा का काय, का ती मिठी मारायची असते का काय म्हणायचं, का याला वाकून नमस्कार, हे तेव्हाही कळायचं नाही, आजही नाही कळत मला ना. असं सावरावं लागतं, मग माझं परत ब्रीदिंग पॅटर्न नॉर्मल करावा लागतो आणि मग अच्छा अरे याला नमस्कार का केला मी, याला तर हात मिळवायचा होता, असं होतं. तर ही पहिली गोष्ट. पण अपयश, तुम्हाला अपयश कधी वाटलं होतं की मी अपयशी आहे? तर मी जितक्या स्पर्धा केल्या, तुमचं बरं चाललंय सगळं, 40-50% वेळा माझी नाटकं स्पर्धेतून बक्षीस न मिळवता बाहेर पडली, म्हणजे 50% अपयश आहे. मग ती बाहेर नसती पडली तर आपलं काय चुकलं बघायला मला काय शिकला यातनं? का हा प्रश्न शिकवतो ना रे. हे नाटक माझं नम्रात नाही आलं तर का? पण यश हे नम्रातच असतं का? नाही, त्यावेळी होतं ना रे. आता हे आत्ता कळलं मला. त्यावेळी माझ्यासाठी स्वतःला तपासण्याची आणि मी नेमका कुठे हे कळायचं एकच मार्ग होता, तो म्हणजे नम्रात येणं, स्पर्धेत येणं. कारण योग्य काय अयोग्य काय, चांगलं काय वाईट काय याची स्वतःची व्याख्या तेवढी क्लॅरिटीने नव्हती. मला नेमकं काय हवंय ही व्याख्या सुद्धा क्लॅरिटीने नव्हती. ती जेव्हा तयार झाली, आता मला दुसऱ्याने 10 नंबरचं म्हटलं तरी चालतं. पण तुम्हाला असं कोणीच हात तुमचा धरला नाही ना. काही जणांना ना असं पाहिजे, मार्गदर्शक मिळतात, कोणीतरी गाईड मिळतो, कोणीतरी गुरु मिळतो. नाही, काय होतं मला ना मग असं कदाचित असेल की एखाद्याचा अहंकार सुखावणारं वागता येत नाही, अहंकार सुखावणारं बोलता येत नाही. त्यामुळे पूर्वीचे गुरु संगीतातले जशा अटी घालायचे, असं माझं नाव घेतलं, असं करायचं, मग तसं करायचं, मी सांगितल्याशिवाय. आणि तशी बंधनही मला कुठल्या गुरुची नको होती. मला माझं स्वातंत्र्य आवडतं. मला हवं ते, मला हवं तसं, मला हवं तेव्हा, मला हवं तितक्याच प्रमाणात, तितक्याच एवढंच मला हवं असतं. आणि मधला काळ मला स्वतंत्र हवा असतो. कारण तो गडकरींचा एक किस्सा तू हे ऐकला असेल. गडकरींना भेटायला एक माणूस आला होता नागपूरच्या घरी. गडकरी त्यांच्या आवडते खिडकीत असे बसले होते, बाहेरच्या पिंपळाकडे बघता बघता. तो माणूस म्हणाला मला गडकरींना भेटायचं, खाली कोणीतरी भेटलं तर. म्हणजे नाही, गडकरी कामात आहे. तो बिचारा थांबला आणि मग काय त्या बाई आत गेल्या, हा वर माडी चढून गेला. त्या गडकरी निवांत बसले ते व्हिडिओवर. म्हणजे गडकरी हे बरं नाही, ते 15 मिनिटं खाली वाट बघत होतो, मला सांगितलं गेलं तुम्ही कामात. तर गडकरी म्हणाले, अरे राजा, मी लेखक आहे, मी जेव्हा काही करत नसतो तेव्हा जास्त कामात असतो.
होतं. मला असं वाटतं हे तुझ्या माझ्या बाबतीतही ज्यांना ज्यांना या कलेशी नातं जोडायचं आहे त्या सगळ्यांसाठी हे अत्यंत आवश्यक आहे की आपण जेव्हा काही करत नसतो तो काळ आवर्जून जपावा, कारण तोच काळ पुढच्या काळाची बेगमी. थांबा, तुम्ही मला परत एक, तुम्ही ना प्रत्येक मला असं टीज करता, मला प्रश्न सुचतो, मी संपवत आलो होतो ना. अगदी अगदी तू संपवू नकोस, मला आवडतंय हे. अपयशाची त्यावेळीची व्हॅल्यू नंबरात देणं होती. हा, आता काय? आत्ता माझी अपयशाची व्हॅल्यू, माझं आनंदी जगण्याचा काळ माझा आज 1 तासाने कमी झाला. काल त्या अमक्या अमक्या माणसाकडून अशी अपेक्षा नव्हती, तोही त्यांच्याच गटातला निघाला आणि समोर मैत्रीचा आव आणतो आणि ज्यांच्या गटात तो गेला त्यांनाच माझ्याकडे येऊन शिव्या देतो आणि तिकडे जाऊन मला देतो. हे कळल्यानंतर माझा तासभर आनंद जातो ना रे. आता हा माणूस आपल्या वहीतून कापावं लागणार त्याचं नाव. तर अशा तऱ्हेने दगाबाजी इतक्या जणांनी केली आहे की आता मला एकटेपणा प्रचंड आवडायला लागला. आणि एकटेपणात जेवढं सुख असतं ते खरंच रे एकदा अनुभवल्यानंतर मग नको खोटी नाती नको. खरं तोंडावर येऊन शिव्या घालणारा आणि स्पष्ट बोलणारा मित्र हा माझ्यासाठी दैवता समान आहे. मला असंही समजलं की फार तुम्ही अतिशय संयमी असता, पण चिडले की फार चिडता वगैरे. हो, हा माझा खरा मित्र आहे. हो ना. त्याचं नाव नको सांगू मला. मी सांगू, पण मला राग आला की इतके चिडतात म्हणजे तुमच्या वाटेलाच कोण जात नाही. वाट्याला म्हणजे बोलता बोलता समजा यातनं हे चिडले तर आपण उठून जाणं कधी चांगलं असं नाही. हे बोलण्यापर्यंत होतं, आक्रस्ताळेपणापर्यंत होतं. पूर्वी मारामाऱ्या आणि म्हणजे या स्वभावामुळे इतक्या मारामाऱ्या झाले की बडाराजन वगैरेंची मुलं मला मित्र म्हणायची. अश्विन नाईक माझा मित्र होता. खरं सांगतो? हो, हे खरी गोष्ट आहे. म्हणजे मोठे भाई लोक मित्र कॅटेगरीत होते. हो, एवढी मारामारी करायची. इंजिनिअरिंग कॉलेजच्या इतिहासात कधी संप नव्हता केला. तो इंजिनिअरिंग कॉलेजचा संप करणारा पहिला, मोहन रावळेला घेऊन संप करायला जाणारा पहिला माणूस मी होतो. गाडीमध्ये माझ्या मारामाऱ्या व्हायच्या, गाडी चालवताना गाडी थांबवून मारामाऱ्या व्हायच्या. 1-2 वेळा मार खाल्लाही. कुठलं तुम्ही कुठला गंड आहे तुम्हाला? अरे राग येणं हा दुबळेपणाचं कारण नाही का. हा दुबळेपणा होता, शरीर साथ देत होतं तोपर्यंत याचा मोठेपणा वाटायचा की मी त्या माणसाला नमवलं. शरीर साथ द्यायचं बंद झालं त्याच्यानंतर राग वाईट वगैरे शोध लागला मला. नाही का. हो, बरेचसे सद्विचार असेच या वयातच येतात असं नाही का. तुमच्या अशा वर्तनामुळेच तुमचे लोक लांब झाले असतील. नाही, मित्रांबरोबर असं कधी होत नाही, कधीच नाही. कारण शिवी दिल्याने ते वाफ निघून जायची ना. शिव्या छानशा देतो मी. क्रिएटिव्हिटीची अपयशाची काय व्याख्या तुमची आणि यशाची काय आहे? क्रिएटिव्हिटी, लेखन, दिग्दर्शन. आज क्रिएटिव्हिटी हा लोक म्हणतात काहीतरी शोधाचा भाग आहे वगैरे. मला तो इन्स्टिंक्टचा भाग. कसला? इन्स्टिंक्ट. ओ, इन्स्टिंक्टचा. बरं, कारण क्रिएटिव्हिटी मी अभिनयात, लेखनात, दिग्दर्शनात प्रत्येक वेळी मला आतून त्याच्यावर मी सोपवतो. आतून जे येतं त्याच्यावर सोपवतो. फक्त माझा डोळा असतो तो तंत्रावर. मी अवेअर राहून काय करायचंय, कॅमेरा कुठल्या दिशेनं आहे, अच्छा लेखकाने कुठली लेन्स दिग्दर्शकाने लावली आहे, लेखकाने काय लिहिलं, का लिहिलं, पात्राचा स्वभाव काय, त्याचे भावनेत बघ. कसं असतं की तुला जेवढा तू कळलायस तेवढंच पात्र कळू शकतं. हा सिंपल भाग आहे. तर मग माझी स्वतःबद्दलची आणि समाजाबद्दलची जाण जेवढी वाढत जाईल तेवढाच मी कलाकार म्हणून वाढू शकतो. बाकी माझ्या हातात काडीचं काही नसतं रे. सिनेमात मला रोल मिळणं माझ्या हातात नसतं, ते हिट होणं तर त्याहून माझ्या हातात नसतं. आणि लोकांना ते आवडणं हेही माझ्या हातात नसतं. मला लेखक, दिग्दर्शक, कॅमेरामन, बॅकग्राऊंड म्युझिक. आजकालची कुठली सिरियल तू 5 मिनिटं बॅकग्राऊंड म्युझिक शिवाय फक्त बघून दाखव. तर हे सगळं माझ्या हातात नसतं. माझ्या हातात एवढंच आहे, माझी स्वतःबद्दलची जाण वाढवणं आणि माझी एकंदर जगाबद्दलची जाण वाढवणं आणि त्यातून काम करणं. आणि त्यात ती सगळं इथे सेव्ह होतं आणि तो डेटा माझं इन्स्टिंक्ट मला पाहिजे तेव्हा तो देतो. मी इन्स्टिंक्टसाठी फक्त रिलॅक्स राहणं आणि वर्तमानात राहणं एवढंच गरजेचं आहे. 83-84 पासून ऍक्टर व्हायचं होतं, आता ऍक्टर झालेलं जात नाही. आता उत्तम काम असं लोक म्हणतात, मला असं वाटतं. खुद गब्बर. बरं, थँक्यू. चला. तर तुम्हाला कधी असं वाटलं की आता मला किंवा समाधान वाटतं? बघा, मी असं नाही म्हणत की
स्वतःवरच खुश होणं वगैरे, पण ऍज अन ऍक्टर आपल्याला आता चांगली कामं मिळत आहेत, चांगले रोल येत आहेत, चांगल्याची समाधान व्याख्या व्यक्तिगणिक बदलते. आपल्याला हवं तसं तुम्हाला तुमच्यानुसार. मला प्रत्येक वेळी पूर्वी केलेलं काम करायला कठीण, म्हणजे असं वाटतं की अरे खूप पैसे बरे आहेत रे म्हणून मी जातो. त्या पैशातून माझी काही स्वप्न आहेत, मला कित्येक जग फिरायचंय वगैरे वगैरे. कारण आता मुलाबाळांना मी देणं लागत नाही, ते स्वतः कमावतात, काही गरज नाही. आई बायकोने सुद्धा त्यांच्या हौसा पूर्ण करून घेतल्यात किंवा तितपत मी देऊ शकलो त्यांना याचं समाधान आहे. माझीच काही ते आतल्या हौसा काही पूर्ण होत नाहीयेत जरा जास्त. ऍक्टर म्हणून तुमचं काय काय कशा प्रकारचा रोल करायचा आहे? म्हणजे प्रत्येक नटाची भूक असते, कलाकाराची भूक असते. असं कोणी म्हणत असेल तर मला माहित नाही. मला वेगळा करायचा आहे. काय करायचं? मला आतापर्यंत केलं त्यापेक्षा वेगळं. प्रत्येक वेळी वेगळं द्या, मग त्याचा मला बाकी काही मॅटर करत नाही फारशा गोष्टी. तुम्ही विजय सर स्क्रीनवर जेवढे इब्लिस दिसतात, जेवढे विलनिश दिसतात, तितकाच हा सरळ साधा माणूस आहे असं मला वाटतं तुमच्याशी बोलल्यानंतर. इतका सरळ सोट माणूस आहे. नाही, मी भाबडा आहे असं सगळ्या मित्रांचं म्हणणं आहे. सगळ्यात जास्त माझ्या मोठ्या मैत्रिणीचं म्हणजे माझ्या बायकोचं म्हणणं आहे की आजकालच्या काळात तुमच्यासारख्या माणसांचं काय अवघड आहे, काय अवघड आहे कसं. येत्या काळामध्ये काय नवीन करताय, काय कुठल्या भूमिकांमध्ये नाटक लिहिलंय ते कसं वाटतंय लोकांना ते जाणून घ्यायला उत्सुक आहे. आणखी सिनेमे 12-14 आहे तयार होऊन पडले, ते कधी रिलीज होणार आहेत मला माहित नाही. अरे असं ते हल्ली रिलीजचे प्रकरण खूप आहेत, तुला आता माहितीच असेल या क्षेत्रातलं. सिनेमा एक लिहून पडलाय. आणखी वेब सिरीज 3 हिंदी सिनेमे आणि 1 मराठी वेब सिरीज, 1 हिंदी वेब सिरीज असं प्रकरण आणि 1 मराठी सिनेमा असं येत आहे. शूटिंग त्याचं येऊ घातलंय असं. म्हणजे आता बिझी आहे तुम्ही बऱ्यापैकी? नाही, बऱ्यापैकी नाही. मी सिरियल करत नसल्यामुळे मध्ये गॅप असतो. फिरा, मला फिरायची फार आवड आहे, पर्यटनाची फार आवड आहे. 28 देश बघून झाले, भारत बघून झाला. मग ते सगळे बघून संपले तर काय करायचं म्हणून 2 देश ठेवलेत ते असं आवडीचे. मला खात्री आहे की या गप्पांमधून निश्चित बिटवीन द लाईन्स भरपूर मिळाले असतील तुम्हाला सगळ्यांना. विजय दादा, तुम्ही आवर्जून इथं आला. संपलंय म्हणजे बोलायचं आपण. आता 1 तास झाला आपला. असं का रे? आपण बोलू शकतो. तुम्हाला काही बोलायचं राहिलं असेल तर आपण बोलूया. पण नाही, म्हणजे मला एवढंच म्हणायचं होतं की खरंच गंमत वाटली तुझ्याबरोबर बोलून. आणि तू खरंच सेन्सिबली अशा तऱ्हेने विचारलंस की मी सुद्धा सेन्सिबल राहावं. मला विशिष्ट झोनमधून बाहेर जायला भाग नाही पाडलंस. नाही, मला कुठल्याही झोनमधून तुम्हाला बाहेर काढायचं. आणि तू अत्यंत मी हुशारीने म्हटलं तर जरा त्याला निगेटिव्ह शेड आहे हुशारीने शब्दाला. तू अत्यंत चांगल्या पद्धतीने हे हँडल केलंस तर थँक्यू व्हेरी मच. माझ्याच पॉडकास्टमध्ये माझं फार कौतुक करायची परमिशन नाही लोकांना. त्यामुळे आणि तू एक्सटर्नल व्हॅलिडेशनवर अवलंबून असलेला माणूसही नाही. त्यामुळे खूप आभार तुमचे. मला खात्री आहे की प्रत्येक माणसाची एक आपली स्टोरी असते, प्रत्येक माणसाची आपली जर्नी असते. तर विजयदादांची ही जर्नी आहे. मला खात्री आहे की कुठेतरी अनुभव युनिव्हर्सल असतात, कुठेतरी आपण एकमेकाशी जुळवून घेऊ शकत असू. कारण जसं तुम्ही म्हणाल की गंड प्रत्येकाला असतो, आणि ते वाक्य फार महत्त्वाचं आहे की न्यूनगंड तळाशी असतोच प्रत्येकाला कुठेतरी. दॅट्स इट. तुम्ही आलात, मला फार बरं वाटलं. मलाही. आणि अनेक गोष्टी झाल्या, अनेक विषय निघाले. अर्थात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की स्क्रिप्टेड काहीच नाही आहे, पण अशा गप्पाही कधी कधी आवश्यक असतात. तर विजयदादा, तुम्ही आलात, खरंच थँक्यू. छान वाटलं मला. आणि भेटत राहू, बोलत राहू. विजयदादांना आणखी वेगवेगळ्या भूमिकातून बघायला मला निश्चित आवडेल. मला फक्त थोडं एकच वाक्य की याच्यामुळे मी वैयक्तिक काही माझ्या भावना बोलून दाखवल्या असतील तर त्याच्यामुळे जनरल ऐकायला बसलेल्या प्रेक्षकांचा असं काही नसतो. विरस झाला असेल तर सॉरी. आमचे प्रेक्षक माझे हक्काचे आहेत आणि ते असं नसतात, ते घ्यायला येतात जे तुम्ही देताय ते, त्यामुळे ते घेतील. थँक्यू व्हेरी मच. हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. चॅनल फॉलो करा, सबस्क्राईब करा, आणि जर एपिसोड आवडला असेल तर इतरांनाही पाठवा. कारण चांगली माणसं जोडली जाणं फार महत्त्वाचं आहे, आणि त्या शृंखलेमध्ये आज विजय निकम आपल्याशी जोडले गेले आहेत. विजय दादा, थँक्यू. मित्र म्हणे. छान वाटलं. येस, थँक्यू.